हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडी. तर बघा आता आली मी भांडी घासायला. तिकडे ठेवल्या ती भांडी सगळी. आपण किचन मध्ये भांडी घासत नाही, आपण इथंच भांडी घासायला येतो. म्हणलं अगोदर प्यायचं पाणी भरून ठेवावं आणि पुन्हा भांडी धुणं करायचं. गडबडीत घेऊन आली ना तर निरम्याचं पाकिट पण ह्यातच पडलं. आज माझ्या अगोदर मावशीनं नंबर हाणलाय धुणं भांड्याला, नाही तर मावशीच्या अगोदर माझं धुणं होतं. आज मी स्वयंपाकाच्या नादाला लागली ना, त्याच्यामुळं आपल्याला घरात पण येतं पाणी, पण बाहेरच आपल्याला मोकळ्या पटांगणात बरं पडतं हे ना. तिकडे गेलता बस तिकडे फोन आलता तिथं कोणा म्हणलं काय म्हणलं कशाला गेलता. हांडा घेते भरून आणि पुन्हा भांडी घासून घेते, कारण प्यायचं पाणी महत्वाचं आहे अगोदर. मग घरात एक निळा बॅलर भरलेला आहे, मग कमी जास्त पडलं पाणी तर घरात आणायला येतं. मावशीला 2 हांडा दिल्यात. आपल्याकडे प्यायला पाणी भरून ठेवायला भांडीच नव्हती ना, मग आलते तेव्हा इथं दिलं होतं त्यांना, कारण पाणी दिवसाआड सुटत होतं त्या टायमाला. चालू आहे कॅमेरा. युट्यूबला पण बघत जावा मला, होय का. कशाचं एडिटिंग आपल्याला तेवढं येत बी नाही, आपण हा आडारी भोपळा. हा ना, धन्यवाद, आम्ही तुमचे आभार आहे. लाईक करत जावा, गरोबाला सपोर्ट द्या. हा ना, सबस्क्राईब केला असेल काय माहिती, त्या जुन्या आयडियांना केला असेल. जुन्या आयडिया आहेत ना माझ्या, त्या बंद आहेत. त्या नवीन आयडी चालू केली आहे. स्वातीचा आला होता फोन मगाशी, मला म्हणली काय करताय, म्हणलं काय नाही, तू ना भांडी करते. म्हटलं प्यायचं पाणी भरते, त्यांच्या इकडचं पाणी गेलं वाटतंय. सारखं सारखं तिकडे गेल्यावर पण आंबट होईल म्हणून मी जाय नाही तिकडं, तर आता फोन करून बोलवून घेते. ती म्हणलं तर इकडे येत नाही, मला तिकडे बोलवून घेते. काल तिच्या संग ह्याला गेली होती, लाडक्या बहिणीचे पैसे काढायला. एवढ्या लांबून चालत गेलो आणि एवढं चालतच गेलो चालतच आलो. मी बी त्यांना रिक्षात कर म्हणलं नाही, माझ्याकडे पण पैसे नव्हतं काय नव्हतं. मग तिला मी म्हणलं चालत नेते, म्हणलं चालत आणते म्हणलं तुला. जसं गेलो ना त्याच्या म्हणजे कुठल्या बी ह्याच्यात कुठल्या बी वाट्यानं चलत होतो. म्हणलं पोहोचल नाही तर नाही पोहोचल, जेव्हा चुकल तेव्हा म्हणलं घरी फोन करू. तर चोकलीच्या बापाला फोन केला तर त्यांना बी उचललं नाही, ते बी झोपलं होतं. पण काय नाही, इकडून गेलो इकडून आलो. मग
तिथं जवळ जवळ आल्यावर मी म्हणलं हा हे आहे म्हणलं आपल्या इथल्यासारखंच. सकाळी लवकर पाणी सुटतंय हा, पण सकाळ सकाळ वाटतं नळावर जायचं. मग घरातलं झाडून झुडून आंघोळी ते करूच तर टाइम कसा पण जातोय. स्वयंपाक हे करूच तर कशा बी 10 वाजतात. मग आता 9:30 पावणे 10 वाजले त्या. आता धुणं भांडी होतंय, घर पुसून काढायचं आणि बघायचं आता कामाधंद्याचं दुसरं काय तर. पाणी झालंय बारकं, आता रोजच्या रोज पाणी सुटायला लागलं है ना. हा लवकर सुटतंय. हा बरोबर. भरला बघा हांडा. आता हे हांडा घरात नेऊन ठेवायचा. एवढी भांडी घासायची, मग दुसरा हांडा भरून न्यायचा. मी म्हणलं एकच हांडा ओतून द्यावा, दुसरा ओतून द्यावा. पाणी जर गेलं तर म्हणलं मग प्यायलाच पाणी नाही. मग आधी ह्यो मोकळा केला, आता ह्यो घासून भरलाय. आता भांडी घासायची, नंतर तो हांडा आणायचा. 2 हांडा दिल्यात मावशीनं पाण्यासाठी. आणि आपलं जे कॅन्ड होतं का पांढरं, ते स्वातीला देऊन टाकलं. मग म्हणलं तू हे कर. भांड्याची जाळी ही नाही ना अजून आपल्याकडं. जे आहे पण तिकडं स्वातीकडं आहे. मग तिच्यापासून कसं आणायचं ना लगेच. भाकरीचं टोपलं, परत अजून भाजीपाला ठेवायची जाळी. घरी होते तेव्हा 2-2 जाळ्या भांडे पडायचे. आता काय नाही टेन्शन. आता 4 भांड्यातच उरकून होतंय सगळं. चहा पिली. आता भांडी घासली की कपडे धुवून घ्यायचे. कपडे झाली की मग परत घर पुसायचं. आता किचन वाटा हे आवरून आले मी. मग दुसरा हांडा भरून घ्यायचा. छोकलीचा पप्पा होय नाही की गेलं काय. आपली गाडी आणली, गाडीला आपल्या काम नाही आता. आणि एवढा दिवस गाडी घरी नव्हती तर फार आता ते बारक्या गाडीवर जाऊन आले होते की फिरून. घरी बसून मी छोकलीच्या बापाला तेच सांगते, घरी बसून काम नसतं लागत. रोजच्या रोज जाऊन तिथं थांबलं म्हणजे लागतं काम. त्यांना वाटतं मला फोन करावं माणसांना. गाडी बघितली गाडी माझी. हा गाडी बघितली शिवाय तर कोण. नवीन नवीन होत असतंय थोडं
झालं नुसतं ना आपलं. पण पुन्हा एकदा रुटीन बसलं की बसतंय. कवर सांगावं लय सांगते मी काय आणि बोललं की राग बी येते लगेच, त्यामुळे मी बोलत बी नाही. आणि मला जेवढं होतं तेवढं तर मी करते. घरात बसून कोण गाडीला आपल्याला द्यायचं, गाडी बाहेर काढावं लागते या दिसाय पाहिजे माणसाला. दिसाय पाहिजे. तुम्ही बाहेर फिरून या. नुसतं असं विसरून कोण नाही सांगणार तुम्हाला. हो का? जाऊ दे 4-5 लिटर तिकीट गेलं नवीन नवीन तिथं. पण जिथं जिथं हे आहे ना तिथं लागली कंपनी तरी ते बघा. MIDC फिरून या थोडी. काय येऊ मी पण तुमच्या संग हिंडायला. डब्या त्यात काय चालवलंय? कुठे चालला डबा घेऊन? जाऊ दे डबा घेऊनच जाऊ दे. बरं जा डबा घेऊन. काय येणाऱ्या घालू नका, पेटून जाळू नका. कुठं ना बसणार तिथे 4 रुपये कमी असू द्या पण मला. त्याशिवाय वळण बसणार नाही ते. सवय लागलं की मग असं डबाप्रमाणे करून उठत नाही. एवढं खर्च केला. आता किती खर्च केलाय, मरणाचा खर्च केलाय मी. तिथं बी घरी बी तसंच करायचं, घरातनं बाहेरच निघायचं नाही. आणि म्हणलं का नाही अहो काम धंद्याचं पाहिजे. अगं काम नाही पण ह्यांना वाटतं की मला घरी यावं सांगायला, पण घरी पण सांगा येत असतं वय. आता आयुष्यावर गेल्या वाटतं. गावाकडे बी तसंच, तिथं बी तसंच, दुनियात कुठं बी जा हे असंच आहे. असं नाही बाई मला बी. कसं तरी वाटतंय. मावशी मी तर लय सैन करते, काय सांगू तुम्हाला. घर पण असलंच आहे. तरी नशीब इथं आल्यापासून दारू पेलं नाही. नाही ते धंदा लागत. तरी पेलं नाही काय नाही. नाही तर घरी बी असंच उठायचं, कुठं तर वड्याला मासं धरायचा, कुठं काहीतरी कर आणि दिवसभर त्या टीव्ही पुढं पडायचं. मी म्हणायचं अहो कामा धंद्याचं बायके कामच नाही म्हणायचं डायरेक्ट. त्यांना मी सारखे म्हणते अहो तुम्ही काल पण दिवसभर झोपूनच होतं घरात. मी म्हणते रात्रीच आल्यात. झोपलं होतं ते घरी. मग परत याला मी उठलं आणि मी म्हणलं चला म्हणलं आपण दळण बिळण आणून. मग तिकडे गेलो, मग ते आपल्याला विचारलं गाडीला आपलं काम बघा. मग तिथं सांगितलं पण लाखच तर करूच तर हाय की आपण 4 माणसांमध्ये जा ओळखी पाळखी करावं लागतं. तसलं नवऱ्याला कळत नाही. तर झाली बघा भांडी घासून. आता कपड्यासाठी पाणी भरते आणि लगेच कपडे पण घेऊन येणार धुवायला. काय कपडे पण जास्त नाहीत आता माझ्या एकटीचीच इथं कारभाराची. तर काय कालच धुवून टाकली सगळी कपडे. त्यामुळं आता चला पाणी लावलंय भरायला इथं आणि घेऊन येते. भांडी घरात ठेवते आणि कपडे घेऊन येते. हा तिकडं गाडी लावली ना. काय गाडी लावायला.
तर आता कपडे ते भांडी झाली, आता कपडे घेते धुवून. कारभारीचा तरी पण एक ड्रेस काढला धुवायला आणि माझं थोडेसे. आता चला घेते सगळं काम आवरून, कपडे धुताना तुम्हाला काय दाखवत नाही. तर भेटू पुढल्या व्हिडिओ मध्येच. हा व्हिडिओ इथंच संपला. तर चला बाय.